नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत गोड अपडेट आहे। राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम 2022 चा उर्वरित 75% पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण की मित्रांनो, गेल्या वर्षी 75% पीक विमा बहुतांश जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे 5 विमा कंपन्यांच्या माध्यमातून अखेर गेल्या वर्षीच्या म्हणजेच खरीप हंगाम 2022 च्या पीक विम्याचा वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा 75% पीक विमा वाटप सुरू आहे, याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये कोण्या पिकासाठी वाटप सुरू आहे, याचबरोबर हेक्टरी किती रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, आणि याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये म्हणजे शेवट किती दिवस या पीक विम्याचं वाटप सुरू राहणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर, पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 28,502 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 11,26,00,000 रुपयाचा पीक विमा गेल्या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम 2022 चा उर्वरित 75% पीक विमा अहिल्यानगर जिल्ह्यातील 28,502 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे नाशिक, आणि नाशिक जिल्ह्यातील 81,590 शेतकऱ्यांपैकी 56,689 शेतकऱ्यांना 13,77,00,000 रुपयाचा उर्वरित 75% पीक विमा गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2022 चा पीक विमा या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 9,625 शेतकऱ्यांपैकी 4,459 शेतकऱ्यांना 2022 चा उर्वरित 75% पीक विमा 4,35,90,000 रुपये जमा केला जाणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे कोल्हापूर, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 417 शेतकऱ्यांना 35,00,000 रुपयाचा पीक विमा जमा केला जाणार आहे। मित्रांनो, जालना जिल्ह्यातील 2,66,144 शेतकऱ्यांना 70,70,00,000 रुपयाचा उर्वरित 75% पीक विमा जमा केला जाणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील 916 शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा जमा केला जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 1,43,591 शेतकऱ्यांपैकी 1,16,597 शेतकऱ्यांना 160,56,00,000 रुपयाचा उर्वरित गेल्या वर्षीचा म्हणजे 2022 चा 75% पीक विमा जमा केला जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 75,875 शेतकऱ्यांपैकी जवळपास 66,833 शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जमा केला जाणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यातील 243 म्हणजेच 432 शेतकऱ्यांपैकी 243 शेतकऱ्यांना 2,95,000 रुपयाचा पीक विमा मंजूर करून वाटपाला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, महत्त्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 2,01,298 शेतकऱ्यांपैकी 66,149 शेतकऱ्यांना 41,12,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे पालघर, आणि पालघर जिल्ह्यातील 170 शेतकऱ्यांपैकी 135 शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा उर्वरित 75% पीक विमा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। रायगड जिल्ह्यातील 109 शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा जमा केला जाणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा वाशिम, आणि वाशिम जिल्ह्यातील 1,65,679 शेतकऱ्यांपैकी 1,08,145 शेतकऱ्यांना 53,81,00,000 रुपयाचा उर्वरित 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक गोड अपडेट म्हणावं लागेल। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे बुलढाणा, आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं खरीप हंगाम 2022 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा देण्यात आलेला नव्हता। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2022 चा पीक विमा वाटप केला जाणार आहे। यामध्ये मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 2,35,751 शेतकऱ्यांपैकी 1,56,056 शेतकऱ्यांना 103,73,00,000 रुपयाचा पीक विमा उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्यातील 4,716 शेतकऱ्यांपैकी 3,115 शेतकऱ्यांना 2,56,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे।
सांगली जिल्ह्यातील 3009 शेतकऱ्यांपैकी 1678 शेतकऱ्यांना 1,83,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 3,94,660 शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगाम 2022 चा क्लेम केलेला होता आणि या यवतमाळ जिल्ह्यातील 3,94,660 क्लेम केलेल्या शेतकऱ्यांपैकी 2,52,447 शेतकऱ्यांना 28,161,28,00,000 रुपयाचा उर्वरित 75% पीक विमा गेल्या वर्षीचा वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, आता याच्यामध्ये पुढचा आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुन्हा एक अपडेट आहे। मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2022 चा 25% अग्रिम वाटप करण्यात आलेलं नव्हतं, त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या विम्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील 1,15,415 शेतकऱ्यांपैकी जवळपास 14,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण 2022 चं केलं जाणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील 4,099 शेतकऱ्यांपैकी जवळपास 544 शेतकरी बांधवांना गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2022 चा उर्वरित 75% विमा मंजूर झालेला आहे आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून हे वाटप केलं जाणार आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील 5,49,016 शेतकऱ्यांपैकी 3,13,894 शेतकऱ्यांना जवळपास 257,12,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील एकंदरीत लातूर जिल्ह्यामध्ये जी काही विमा कंपनी गेल्या वर्षी AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत होती, या विमा कंपनीच्या माध्यमातून 4,30,912 शेतकऱ्यांपैकी 2,40,556 शेतकऱ्यांना 25% अग्रिम वितरण विमा केला। परंतु मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा पीक विमा बाकी होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास या विम्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील 2,90,486 शेतकरी बांधवांपैकी जवळपास 3,49,187 शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा उर्वरित 75% विमा मिळवण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे, अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यातील 13,087 शेतकऱ्यांपैकी 6,119 शेतकऱ्यांना 1,28,00,000 रुपयाचा पीक विमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील गेल्या वर्षी खरीप हंगाम 2022 मध्ये 4,47,842 शेतकऱ्यांनी आपला पीक विमाचा क्लेम केलेला होता, परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांना 25% अग्रिमचं गेल्या वर्षीचं वितरण झालं नव्हतं त्या शेतकऱ्यांना 25% वितरण होणार, परंतु उर्वरित 75% पीक विमा मिळण्याची हिंगोली जिल्ह्यामध्ये शक्यता खूप कमी आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये 75% पीक विमा गेल्या वर्षीचा भेटणार नाही। याच मध्ये मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा अकोला। अकोला जिल्ह्यातील 1,07,24 शेतकऱ्यांपैकी 57,497 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयाचा पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा धुळे जिल्ह्यातील 32,031 शेतकरी, पुणे जिल्ह्यातील 2,434, याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील 1,652 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 20,00,000 रुपये। याचबरोबर पुढचा महत्त्वाचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,00,000, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी मिळू शकतो। बीड जिल्ह्यातील शेतकरी बहुतांश शेतकरी पात्र होऊ शकतात, याची आकडेवारी आपल्यापर्यंत अद्यापपर्यंत उपलब्ध नाही। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2022 चा म्हणजेच गेल्या वर्षीचा उर्वरित 75% पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कालपासून म्हणजेच जवळपास 28 मार्च 2024 पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्याही खात्यामध्ये येणाऱ्या 10 एप्रिल 2024 पर्यंत या गेल्या वर्षीच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2022 च्या उर्वरित 75% पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।